व्यक्ती बघणार की पक्ष? कारण काय झालंय? आम्ही आमचे PM पाटील पहिले कट्टर हाताचा आहे. ते मी पहिल्यांदाच मी सांगितलं मी हातात काँग्रेसलाच थांबणार, मी बाकीचा पक्षाचा कुठला विचार करणार नाही. पेन साहेबांच्या निष्ठेवर श्रद्धा ठेवून काही काँग्रेसची लोक आजही काँग्रेसच्या पाठीमागं KN पाटलांच्या रूपानं म्हणजे निष्ठावंत म्हणून त्याच्या पाठीमागं राहतील. आज बंटी पाटलाचा हात बळकट गेलं आणि सरकारात काहीतरी जरा बदल झाला तर हा सरकार जिल्हापती चांगलं वागणार आहे. सोनं देतो, दागिने देतो, काय वगैरे देतो, नोकरी, हे लोक बळी पडणार नाहीत. आज महाराष्ट्रात काय लोकांची परिस्थिती झाल्या, शेतकऱ्यांची काय चिंता व्हायला लागल्या. गरजेचं आहे. महानगरपालिकेला त्यांनी स्वतः एकट्याने आणि शाहू महाराजांनी दोघांनी हा 35 सीटा आणल्या. याच्याबद्दल आम्ही बंटी साहेबांचं अभिनंदन करतो. का आम्ही डॉक्टर साहेब, आम्ही पेन साहेबांच्या विचारांना धरून हाताशी प्रामाणिकपणे राहणार आणि डॉक्टर KN पाटील साहेब हे आपले कामाचे माणूस आहेत. एकट्या हे एवढे आमदार खासदार असून लोकांनी त्यांनी साथ देण्यापर लोक आमची होती ती काँग्रेसला राहिलेले आहेत, बाकीचे कुठे गेलेले नाहीत. कोणाच्याही कोण आपल्याला नाराजी समज नाही, पण हा येतो लोक शांत आहेत. तो कुठलाही उमेदवार देऊन द्यात काँग्रेसवाले, एखादा गरीब देऊ दे त्याला आम्ही मतदान करणार सांगितलं. आम्ही कशाची अपेक्षा बाळगलेली नाही. डॉक्टर साहेबांचं काम कसं आहे की डॉक्टर प्रत्येक तळागाळापर्यंत लहान मुलापासून वयस्कर वयोवृद्ध उमेदवारापर्यंत पोहोचलेले आहेत. निवडणूक लागायच्या आधीपासून त्यांची कोरोना काळात, 2019 महापुरात, 2021च्या महापुरात त्यांनी मदत केलेली आहे. त्यांच्या मनापासून नाही बाबा मी एक जिल्हा परिषद सदस्य झाला पाहिजे, लोकांची ग्रामीण मधले लोकांची कामं झाले पाहिजे, कुठे तटू नये. आणि घर टू घर तिने आपली प्रचार यंत्रणा खूप राबवलेली आहे. नाही 2 रुपये घ्या तर तिकडे 10 रुपयाला मिळालं तिकडे उड्या मारायचे, हे आमचं नाही. आम्ही प्रामाणिकपणे राहणार, ते काँग्रेसच राहणार आम्ही आयुष्यभर. आणि त्यांच्याच प्रयत्नांना यश लाभो हीच आमची इच्छा आहे. कोणत्याही सत्तेवर नसताना त्यांनी मदत केलेली आहे. मग डॉक्टरांचं कामच इतकं भारी आहे की त्यांनी सांगितलं आरे गावात जर महापूर आला, कसला बी तुम्हाला काही गाडी लागू दे, काय लागू दे, 10 लाख रुपयासाठी खर्चाला तुम्हाला अन्नधान्य असतील किंवा काही बी जीवनापयोगी वस्तू आहेत त्या आम्हाला देण्याची त्यांनी ग्वाही दिलेली आहे. बघा, अशा माणसाला आपण का निवडून देऊ नये? कोणत्याही आता पदावर नसताना, कोणती सत्ता नसताना त्यांनी आता कोगी गावामध्ये रस्ता केला स्वखर्चातून. सडोली दुमालात महादेवाचं मंदिरासाठी निधी दिलेला आहे. सडोली गावामध्ये मंदिराचा जीर्णोद्धार केला. आणि आरेतील श्रीराम मंदिर जीर्णोद्धाराकरिता कळसासाठी तिने 10 लाख रुपये देण्याची ग्वाही दिलेली आहे आम्हाला. कोणताही आमदार किंवा खासदार फक्त इलेक्शन पुरतेच इकडे येतात. आता रुपये देणार आणि तुम्हाला उद्या विचारले पैसे तुमचं काम करत नाही, ही अशी बळी पडल्यार जे लय लोक आहेत. आता जसं KN पाटलांचं नाही आहे. KN पाटील आत्तापासूनच सुरुवात आहे कामांची त्यांची, त्यामुळे KN पाटील कुठे इकडं नोकरी तिकडं नोकरी लावतो, नोकरी लावत नाही, आश्वासन नुसतं देतात आणि लोकांना गरिबांना फसवतात. एवढं दुसरं काय करत नव्हती कामं. अशी कामं त्यांची चालूच आहे, त्याच्यामुळे KN पाटील. बरोबर. आज मिनी आमदार म्हणजे तिथं काय होतं ते आम्ही जिल्हा कामं केले, त्यामुळे आम्हाला झेडपीचं सगळं माहिती आहे. कोल्हापूर जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांच्या प्रचाराने आता चांगलाच वेग घेतलेला आहे. अवघे काही दिवस मतदानासाठी शिल्लक राहिलेले आहेत. एकीकडे निवडणुका सुरू आहेत, मात्र दुसरीकडे गावाचा विकास किती झालेला आहे, जिल्ह्यातील प्रत्येक गावाचा विकास किती झालेला आहे, येणाऱ्या जिल्हा परिषद सदस्याकडनं काय अपेक्षा आहेत, हे ग्रामस्थांशी संवाद साधून त्यांच्याकडून प्रतिक्रिया जाणून घेण्यासाठी मी आज पोहोचलोय करवीर तालुक्यातील पाडळी खुर्द जिल्हा परिषद मतदारसंघातील आरे या गावामध्ये. या ठिकाणी आरे गावामध्ये फेरफटका मारत असताना या ठिकाणी काही नागरिक माझ्यासोबत आहेत. आपण त्याच्याशी गप्पा मारूयात आणि त्यांच्या प्रतिक्रिया जाणून घेऊयात. दादा नमस्कार. नमस्कार. काय सांगाल, जिल्हा परिषद निवडणुका सुरू आहेत, कसं वारं आहे गावात तुमच्या आरे? तुम्हाला सांगायचं झालं तर जिल्हा परिषद निवडणूक जाहीर झाल्या त्यात पाडळी खुर्द हा मतदारसंघ हा मला वाटतं 4 मतदारसंघातून फुटून एक मतदारसंघ तयार झालेला आहे. म्हणजे जुना परिते मतदारसंघ, सांगरूळ, शिंगणापूर आणि सडोली खालसा काय हा एक मतदारसंघ तयार झालाय आणि त्यामध्ये हे आरे एक आमचं गाव त्यामध्ये समाविष्ट आहे. बरोबर. ह्याच्या अगोदरचा हा मतदारसंघ सडोली खालसा मतदारसंघात आरे येत होतं. हा मतदारसंघ प्रामुख्याने काँग्रेसचा PN पाटील यांचा बालेकिल्ला होता. बरोबर. हा मतदारसंघ म्हणण्यापेक्षा परिते असू दे, शिंगणापूर असू दे किंवा सांगरूळ असू दे, हा इथं फक्त काँग्रेसची PN साहेबांचीच मक्तेदारी होती. त्याच्या अगोदर बोंद्रे घराण्याची होती. आता बऱ्यापैकी हा मतदारसंघ कुणाची एकाची मक्तेदारी राहिलेली नाही. तरी पण PN साहेबांच्या निष्ठेवर श्रद्धा ठेवून काही काँग्रेसची लोक आजही काँग्रेसच्या पाठीमागं KN पाटलांच्या रूपानं म्हणजे निष्ठावंत म्हणून त्याच्या पाठीमागं राहतील अशी आम्हाला आशा आहे. PN पाटलांच्या मागं आपण निष्ठावंत म्हणून
के एन पाटलांच्या मागे राहतील असे लोक तुम्ही म्हणताय, पण के एन पाटील काँग्रेसने जी उमेदवारी दिली आहे के एन पाटील यांना, के एन पाटील सक्षम उमेदवार आहे का हो? के एन पाटील हे डॉक्टर आहेत, सुसंस्कृत आहेत आणि डॉक्टर असल्यामुळं त्यांच्या डोक्यात काय म्हणजे चांगल्या कल्पना विचार असतील, आरोग्यविषयक असतील, लोकांच्या समाजाच्या म्हणजे आरोग्यविषयक म्हणलं तर गटर्स आणि पाण्याचा विषय हा डॉक्टरांनाच बऱ्यापैकी माहिती असतोय, त्याच्यावरती ते सोल्युशन करतील निवडून आल्यानंतर. फक्त आता ते निवडून याच्या अगोदर त्यांनी बऱ्याच ठिकाणी आपल्या कामाची चुणूक दाखवलेला आहे. वैयक्तिक निधी असू दे किंवा वैयक्तिक ठिकाणी त्यांनी निधी लावून पैसे लावून काही काही गावामध्ये कोगे असेल, इकडे सडोली दुमाला वगैरे अशा गावामध्ये त्यांनी वैयक्तिक निधी लावून गावात लोकांची काही काही रस्त्याचे प्रॉब्लेम्स असतील, काही ठिकाणी मंदिराचे हे असेल किंवा काही गरजू विद्यार्थ्यांना असेल, काही खेळाडूंना असेल, त्यांनी सडळ हाताने मदत केलेली आहे आणि त्यांच्याकडे एक आश्वासक चेहरा म्हणून आपण बघू शकतो. बर, तुम्हाला काय वाटतं या निवडणुकीबद्दल? हा निवडणुकीबद्दल काय आम्हाला जास्त म्हणजे मतदारसंघ फोडल्यामुळे, सडोली खालचा आमचा पहिला मतदारसंघ होता, त्यामुळे आमचं सगळं मतदारसंघ फोडल्यामुळे लोकांची भावनिकता बाबा हाय आपलं पेन पाटलाचा गट कायमचा राहणार, लोक मतदान करणार, वैयक्तिक म्हणजे बंटी पाटलांचं हात बळकट करणार जास्तीत जास्त लोक. काय झालं या महागाईमुळे लोकांची शेतकऱ्यांचं सगळं बिघडलेलं, कुठलाही राहिला नाही व मुलांची काही शिक्षण जाऊन काही उपयोग नाही. शिक्षण नोकऱ्या कुठे मिळणार झाल्यात, कुठे पोरं फिरत्यात तिथे फिरत्यात, काही नोकरीचा अपयश होते. आज बंटी पाटलाचं हात बळकट गेलं आणि सरकारात काहीतरी जरा बदल झाला तर हा सरकार जिल्हा चांगलं वागणार आहे. बंटी पाटील यांचा हात बळकट करण्यासाठी तुम्ही करणं गरजेचं आहे असं तुम्ही म्हणता? करायचं गरजेचं आहे. महानगरपालिकेला त्यांनी स्वतः एकट्याने आणि शाहू महाराजांनी दोघांनी हा जो 35 सीटा आणल्या, याच्याबद्दल आम्ही बंटी साहेबांचं अभिनंदन करतो. का एकट्या हे एवढे आमदार खासदार असून लोकांनी त्यांनी साथ देण्यापर लोक आमची होती ती काँग्रेसला राहिलेले आहेत, बाकीचे कुठे गेलेले नाहीत, कुणाच्या ही कोण आपल्याला नाराजी समज नाही, पण हा येतो लोक शांत आहेत. आता तुम्ही सांगितलं की बंटी पाटलांचे हात बळकट करायला लागणार आहे. काँग्रेसचे आता या ठिकाणी उमेदवार दिलेले आहेत. के एन पाटलांची बद्दल के एन पाटील पहिला त्यांचा शिंगणापूर मतदारसंघ होता, त्यांनी तिकडे बी कामं केल्यात, इकडे बी भरपूर कामं केल्यात. कुणाला तिने असं वाऱ्यावर सोडलं नाही बाबा, फुल नाही फुलाची पाकळी देऊन त्यांनी के एन पाटलांनी चांगले कामं केले. आम्ही के एन पाटलाबद्दल आम्ही काँग्रेस कट्टर आहे, आम्ही काँग्रेसमध्ये राहणार सांगितले पहिल्यांदा. सरदार रोटेने आम्ही दोघांनी काँग्रेसमध्ये राहणार सांगितले. बरोबर, पण के एन पाटलांनी कुठंतरी जिल्हा परिषद सदस्य पदाचा एक स्वार्थ बघून हे आतापर्यंत कामं केलीत असं दिसते? नाही नाही, त्यांच्या मनापासून नाही बाबा, मी एक जिल्हा परिषद सदस्य झाला पाहिजे, लोकांची ग्रामीण मधले लोकांची कामं झाली पाहिजेत, कुठे तटू नये. हिने यांची चांगली कामं झालं तर आपल्याला उद्या लोक पाठिंबा देतील, नाहीतर आता इथं उद्या तिथं नाही. हे के एन पाटलांनी चांगलं केलं, निर्णय चांगला घेतला आहे. आतापर्यंत आपण अनेक जिल्हा परिषद सदस्य बघितली, भरपूर बघितली कामं, निवडणुकीवरती यायचं, मत मागायची तेवढंच काम करायचं. के एन पाटील करणार नाही. तिने शब्द दिला ते जातीनिशी करतात काम, मानगुडी बसून ते काम करून देतात आणि कुठल्याही माणसाला एक फुल नाही फुलाय पाठी देऊन तिथे ते बाबा मी सहकार्य करतो, माझ्या पाठीने ठाम राहा म्हणून त्यांनी सांगते. माझा विजय झाला की तुमची कामं झालं सांगून सांगितलं. काय वाटतंय कुठंतरी आता के एन पाटलांनी या निवडणुकीच्या निमित्तानं किंवा निवडणुकीत पैशाचा वारेमाप वापर करायला लागल्यात आणि निवडणूक लढावा लागल्यात असं दिसतंय का? पैशाचा वारेमाप असं म्हणता येणार नाही. सर्वच उमेदवार गडगंज आहेत आमच्या या मतदारसंघातील. आता जे उभे आहेत ते सर्वचे सर्व आहेत, फक्त माणसांचा दृष्टिकोन आहे की गडगंज. आता म्हणजे पैशाचा वारेमाप म्हणण्यापेक्षा त्यांच्या निवडणूक आयोगाचं वगैरे प्रत्येकावरची किंवा अधिकाऱ्यांचं लक्ष आहे. काय तसं काय नाही, त्यांना वाटतंय त्यांनी केलं, म्हणजे निवडणुकीच्या अगोदरच त्यांनी केलेलं आहे. काही विकासाचे असतील बाबतीत किंवा स्वतः वैयक्तिक खर्चातून किंवा वैयक्तिक स्वनिधी वगैरे त्यांनी वापरून त्यांच्या परीनं काही आमदार खासदार त्यांच्या संपर्कात असतील तर त्यांनी त्यांच्याकडून निधी घेऊन तो विकास केलेला आहे आणि भविष्यात सुद्धा ते तसं करतील हे असे आमचे आहे. आता या गावाच्या दृष्टीने ते विकास करतील असं वाटते तरी का? हा, त्यांना साहजिकच आहे. हे आमचा आरेगाव या नवीन मतदारसंघामध्ये म्हणजे पाडवी खुर्द 42 गटचा जो मतदारसंघ आहे त्याच्यामध्ये लास्टला गाव आहे आणि त्यामुळे त्यांना प्रामुख्याने लक्ष द्यावंच लागणार आहे या मतदारसंघात. या मतदारसंघात काँग्रेसचा बालेकिल्ला म्हणला जातोय. काँग्रेसचा जो गट आहे या ठिकाणी जो सक्रिय असतो तो गट कितपत के एन पाटील यांच्या मागे राहील असं वाटतंय? हे बघा, के एन पाटलांच्या पाठीमागे जे अंतर्गत लोक दुसरीकडे कुठेही मतदान जाऊ शकणार नाही. लोकांच्या मनात अजून वयस्कर मानला विचारलं बाबा आम्ही काँग्रेसला मतदान करणार सांगितलं, कुठेही जाणार नाहीत. लोक आहेत तिथे काँग्रेसला. काय झालं, हे महागाईमुळे लोक भरारला गेलेत, कुणाला ताणतंत्र राहिलेलं नाही. लोकांची कशी आहे, घरात जनतेम चाललं, पोरं मार्गी लागले तरच परपंच चालला तर आपल्याला पुढे चांगलं जाणार आहे. नाहीतर आता काय आहे की त्या 2,000 रुपयाने लोकांनी काढतात तिकडे 10,000 रुपये.
हे लोकांचं नको आहे. लोकांनी स्वार्थ म्हणजे बाबा कुठेतरी आपले हा पक्ष काँग्रेस टिकायसाठी बंटी पाटलांचा हात हा बळकट केला तरच पुढे चांगलं होणार आहे. दादा काय सांगाल, जिल्हा परिषद निवडणुका सध्या सुरू आहेत. आपण जिल्हा परिषद सदस्य आता निवडून द्यायचा आहे, पंचायत समिती सदस्य निवडून द्यायचा आहे. हा जिल्हा परिषद सदस्य कसा असावा असं वाटतंय? आम्ही डॉक्टर साहेब, आम्ही पीएन साहेबांच्या विचारांना धरून हाताशी प्रामाणिकपणे राहणार आणि डॉक्टर के. पाटील साहेब हे आपले कामाचे माणूस आहेत म्हणून आम्ही त्यांच्या पाठीशी कायमी राहणारच. बर आणि निवडून आल्यास त्यांनी निर्धार आम्ही एकदम धरलेला आहे, उचलूनच. बर आणि तुम्हाला सांगतो, गावातील आमच्या बरेच समाजातील लोकांनी आम्हाला पाठिंबा दिला आणि त्यांना आम्ही लीडनं गावातून मी मतदान असं देणारच ही ग्वाही देतो. बर आपण तुम्ही ग्वाहीच दिला असा डायरेक्टर, पण आता जर बघायला गेलं तर के. पाटील प्रत्यक्ष हे उमेदवार म्हणून सक्षम असं आहेत वाटतं ते का? डॉक्टर साहेबांचं काम कसं आहे की डॉक्टर 2 महिने झालं आता गेले प्रत्येक तळागाळापर्यंत लहान मुलापासून वयस्कर वयोवृद्ध उमेदवारापर्यंत पोहोचलेले आहेत आणि घर टू घर तिने आपली प्रचार यंत्रणा खूप राबवलेली आहे. बर आणि त्यांच्याच प्रयत्नांना यश लाभो हीच आमची इच्छा आहे. बर आता कुठेतरी ही निवडणूक आता डोळ्यासमोर आलेल्या आहेत. निवडणूक आहे म्हणून ही आतापर्यंत के. पाटलांनी कामं केलीत का? कामांचं म्हणजे कोगे या गावात त्यांनी 20-25 लाखाचा निधी दिलेला आहे. सोडोली दुमालात महादेवाचं मंदिरासाठी निधी दिलेला आहे आणि आरेतील श्रीराम मंदिर जीर्णोद्धाराकरिता कळसासाठी तिने 10 लाख रुपये देण्याची ग्वाही दिलेली आहे आम्हाला. त्यामुळे आम्ही डॉक्टर के. पाटील यांच्यासाठी मदत करणार आहे. तुम्हाला काय वाटतं? के. पाटीलच का हो? के. पाटलांचं काम आहे ना तसं. कोणत्याही आता पदावर नसताना, कोणती सत्ता नसताना त्यांनी आता कोगी गावामध्ये रस्ता केला स्वखर्चातून, पाडेही गावामध्ये, सडोली गावामध्ये मंदिराचा जीर्णोद्धार केला. अशी कामं त्यांची चालूच आहे. त्याच्यामुळं के. पाटील हे आता निवडणुका आहेत म्हणून कामं केलीत. आता आपण अनेक जिल्हा परिषद सदस्य बघितले, ते निवडणुकीपुरते यायचं, मतं मागायचं आणि जायचं, 5 वर्ष गायब व्हायचं. असं के. पाटील करणार आहेत कशावर? नाही, त्यांची के. पाटलांना निवडणूक लागायच्या आधीपासून त्यांची कोरोना काळात 2019 महापुरात, 2021च्या महापुरात त्यांनी मदत केलेली आहे. बर कोणत्याही सत्तेवर नसताना त्यांनी मदत केलेली आहे. मग अशा माणसाला आपण का निवडून देऊ नये, त्यासाठी आम्ही निवडून देणार. आता या भागातला, तुमच्या या आरे परिसरातला किंवा पाडवी खुर्द जिल्हा परिषद मतदारसंघातला जो काही काँग्रेसचा गट आहे तो कितपत के. पाटील यांच्या मागे राहील? 100% पाठीमागे राहील. बर आता या गावाच्या दृष्टीनं, आरे गावाच्या दृष्टीनं येणाऱ्या जिल्हा परिषद सदस्यांकडनं काय अपेक्षा आहेत असं वाटतं? येणाऱ्या जिल्हा परिषद सदस्याकडून गावचा विकास व्हावा, रस्ते चांगले व्हावे, गोरगरिबांची कामं व्हावे. बर कोणताही आमदार किंवा खासदार फक्त इलेक्शन पुरतेच इकडे येतात, तसं के. पाटलांचं नाही आहे. के. पाटील आत्तापासूनच सुरुवात आहे कामांची त्यांची, त्यामुळे के. पाटील. बर ह्या निवडणुकीत आता के. पाटलांकडनं पैशाचा वारेमाप वापर केला जातोय, आमिष दाखवली जात आहेत आणि निवडणूक लढवली जाते. डॉक्टरांचं कामच इतकं भारी आहे की त्यांनी सांगितलं आरे गावात जर महापूर आला तर तुम्हाला काही न अडचण येता मी 10 लाख रुपये देतो म्हणून असं सांगितलेलं आम्हाला. तुम्हाला काही पण अडचण येते मला फक्त फोन करा, तुम्हाला गाडी कसला बी तुम्हाला काही गाडी लागू दे, काय लागू दे, 10 लाख रुपयासाठी खर्चाला तुम्हाला अन्नधान्य असतील किंवा काही बी जीवनापयोगी वस्तू आहेत ह्या आम्हाला देण्याची त्यांनी ग्वाही दिलेली आहे बघा. बर मग ही फक्त आश्वासनांचा पाऊस आता निवडणुकीला तोंडावरच, नंतर काय गायबच होणार? मग डॉक्टर आम्हाला असे एक उमेदवार भेटले आहेत की आम्हाला नुसतं फोन करा म्हटलेत की आम्ही तुमच्यासाठी काही बी करण्यास तयार आहे. बर त्यामुळे आम्हाला डॉक्टरांमध्ये काय शंका नाही. असं वाटतंय का हो की आता निवडणुका आहेत डोळ्यासमोर म्हणून आता आश्वासनं द्यायची लोकांना आणि हे करायचं? नाही वाटत, असं नाही वाटत. कारण त्यांनी कोगे गावामध्ये असू दे किंवा आता सोडोली गावामध्ये असू दे, पाडेही गावामध्ये असू दे, मंदिरांचा जीर्णोद्धार केलेला आहे. हा इलेक्शनच्या कितीतरी वर्षापूर्वी त्यांनी केलेला आहे. त्यामुळे त्यांच्याकडून आशा ही लोकांना आशा आहे आता की बाबा जिल्हा परिषद सदस्य झाल्यानंतर आपणाला गोरगरिबांचे प्रश्न सुटतील किंवा विकास असेल हा चांगला प्रकारे करू शकतात. आणि असे नाही की बाबा मोठ्या ह्याच्यावर असल्यामुळे ते लहान गरीब घरातूनच वरती गेलेले आहेत. के. पाटलांनी आतापर्यंत अनेक विकास कामं केलीत, कुठलंही पद नसताना असंही म्हणा लागलेत. त्यांनी भरपूर कामं केलेली, कामाबद्दल त्यांचा नाद करा, कामं करणार. आणि दुसरी गोष्ट म्हणजे
मताला पैसे घेऊन तुम्ही बळी पडू नका. हा म्हणजे प्रामाणिक जो काम करतोय त्यालाच तुम्ही मतदान करा. नाहीतर आता रुपये देणार आणि तुम्हाला उद्या विचारले पैसे तुमचं काम करत नाही, ही अशी बळी पडल्यात जे लय लोक आहेत आता. हे येणार फिरणार सगळे ते लोक सांगतात तुमचं हे काम करतो, तुमची नोकरी लावतो, कुठे इकडे नोकरी तिकडे नोकरी लावतो. नोकरी लावत नाही, आश्वासन नुसतं देतात आणि लोकांना गरिबांना फसवतात. एवढं दुसरं काय करत नाही ती काम. आता ज्याप्रमाणे के.एन. पाटलांनी जवळपास लाखो रुपयांचा निधी दिला, मंदिराचा जीर्णोद्धार आणि वैयक्तिक लोकांची भरपूर कामं त्यांनी केलेली आहेत. जर एवढी कामं करत असतील तर जिल्हा परिषद सदस्यपद कशाला पाहिजे त्याने. आज जिल्हा परिषद सदस्यमध्ये तिथं निधी येते, जिल्हा परिषदेमध्ये निधी येते, गावात कुठला तर फंड येतो, कुठल्या तर स्कीम असते, काय असते समाज कल्याणच्या लोकांचे काय तर प्रश्न असतात ते तिथनं सूचना देतात ते करून. जिल्हा परिषदेमध्ये भरपूर काम असतात. मिनी आमदारकी म्हणलेले असते तिथे. बरोबर. आज मिनी आमदार म्हणजे तिथं काय होतं ते आम्ही जिल्हा परिषद कामं केले, त्यामुळे आम्हाला झेडपीचं सगळं माहिती आहे. शासकीय कामात आम्हाला सगळं अंबायचं आहे म्हणून आम्ही हे बोलतो, नाही तर बोलायचं काय कारण होतं. आज कसं आहे, आज पोरं बघा, पोरांची नोकऱ्या नाहीत, मुली देताना विचार करतात तुम्ही बाबा नोकरी आहे का. 10,000 खाजगी नोकरी असली की 10 मिनिटात मुलगी तिथं म्हणतात. तिथं मुलगी ते नोकरी नसेल तरी बी ते खर्च विचारतात बाबा की बाबा तुझं घरचं कसं चालणार. आज परिस्थिती पोरांची बघा तुम्ही. आज किती पोरं. आता तुम्ही मतदान करणार आहे 7 फेब्रुवारीला. मतदान करत असताना तुम्ही व्यक्ती बघणार की पक्ष? कारण काय आधी आमचे PM पाटील पहिले कट्टर हाताचा आहे ते मी पहिल्यांदाच मी सांगितलं मी हातात काँग्रेसलाच थांबणार, मी बाकीचा पक्षाचा कुठला विचार करणार नाही. मला हा मी कुठलाही उमेदवार देऊन द्यात काँग्रेसवाले, एखादं गरीब देऊ दे त्याला आम्ही मतदान करणार सांगितलं. आम्ही कशाची अपेक्षा बाळगलेली नाही. 2 रुपये घ्या तिकडे 10 रुपयाला मिळालं तिकडे उड्या मारायची हे आमचं नाही. आम्ही प्रामाणिकपणे राहणार, ते काँग्रेसच राहणार आम्ही आयुष्यभर. आता के.एन. पाटलांना या संपूर्ण जिल्हा परिषद मतदारसंघातला जो काँग्रेसचा गट आहे तो किती सोबत राहील? ते मतदान लोक ते दाखवून देणार नाहीत, ते शिकात देणार, ते मतावर पेटी देणार तुम्हाला शिका. इथं सांगून तुम्ही काय बी करा, त्याने सोनं देतो, दागिने देतो, काय वगैरे देतो, नोकरी, हे लोक बळी पडणार नाहीत. आज महाराष्ट्रात काय लोकांची परिस्थिती झाल्या, शेतकऱ्यांची काय चिंता व्हायला लागल्या. लाईट बिल आता वाढवली, आता ती मीटर बदलल्यात, गौतम अदानीची मीटर, मोटरीची बिल आता तो चालू करणार आहेत. शेतकऱ्यांना काय ते भाजायचं चाललंय, दुसरं काय नाही. स्वतःच पुढारी किस्से, मोठे पुढारी किस्से भरतात आणि दुसऱ्यांना गरीबाला वाऱ्यावर सोडलेला आहे. असं म्हणतात की के.एन. पाटील हे पहिला भाजपमध्ये होते, आता भाजपमध्ये होते. त्यांनी भाजपमध्ये त्यांची काय त्यांची झाली नाराजी झाली, त्यांनी काँग्रेसमध्ये येऊन बंटी साहेबांना भेटले, मला तिकीट देणार काय साहेब म्हटले एबीसी फॉर्म तुम्ही घेऊन जावा आणि काँग्रेस तर्फे उभा राहा. ते पहिले काँग्रेसचेच होते, दुसऱ्या पक्षात त्यांनी के.एन. पाटलांचे कटर होते ते, त्यामुळे ते काँग्रेसमध्ये झाले. परत हे आम्ही त्याने वापस झाले ते बरं झालं म्हणलो आम्ही. आम्हाला दुसरा कुठलाही उमेदवार झाला आम्ही काँग्रेसच मतदान करणार. तुम्ही याला मतदान करताना व्यक्ती बघणार की पक्ष? व्यक्ती पण बघितला पाहिजे, पक्ष पण बघितला पाहिजे. व्यक्ती बघून मतदान भरपूर होणार. काँग्रेस पक्षाचे काय पहिल्यापासून जे मतदान आहे ते काँग्रेस पक्षालाच पडणार, तर पक्षाला जाणारच नाही. तर एकूणच आपण पाहिलं की पाडळी खुर्द जिल्हा परिषद मतदारसंघातील आरे गावातील काही लोकांशी आपण संवाद साधला. दुपारची वेळ आहे, लोकांना आपण ज्यावेळेला विनंती केली लोकांनी आपल्याशी संवाद साधला. यावेळेला मनमोकळेपणाने लोकांनी आपल्या प्रतिक्रिया आपल्या समोर बोलताना व्यक्त केलेल्या आहेत. हा संपूर्ण जो भाग आहे तो दिवंगत आमदार के.एन. पाटील यांचा काँग्रेसचा बालेकिल्ला मानला जातो आणि त्यांच्याशी जे काही निष्ठावंत कार्यकर्ते आहेत ते कार्यकर्ते काँग्रेस सोबतच निष्ठावंत राहतील. आणि या ठिकाणी काँग्रेसचे जे उमेदवार आहेत डॉक्टर के.एन. पाटील यांनी कोणतंही पद नसताना जवळपास लाखो रुपयांचा निधी आणून या ठिकाणी मंदिराचा जीर्णोद्धार असेल किंवा अनेक जी व्यक्तिगत विकास कामं असतील अशी विकास कामं या ठिकाणी राबवलेली आहेत. त्यामुळे असाच काँग्रेसनं जो दिलेला उमेदवार आहे तो योग्यच उमेदवार असणार आहे आणि अशाच उमेदवाराला आता सभागृहात पाठवण्याची वेळ आलेली आहे आणि तसाच आम्ही मतदानाच्या रूपातनं आम्ही ते दाखवून देऊ अशा प्रतिक्रिया देखील या नागरिकांनी आपल्यासमोर बोलताना व्यक्त केलेल्या आहेत. एकूणच 9 फेब्रुवारीला जे मतमोजणी आणि निकाल होणार आहे या निकालातच स्पष्ट होणार आहे की आरे गावातील ग्रामस्थांचा नेमका कौल कोणाला गेलाय. व्हिडिओ जर्नलिस्ट सर्वेश देसाईसह मी सद्दाम अली, KK न्यूज आरे.